हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे नाही का मी बेसन पोळी बनवत आहे, म्हणजे बेसनाचे चिले. त्याच्यासाठीच बेसन घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, बेसिक मसाले घेतलेले आहेत, हळद, धने पावडर, लाल मिरच पावडर, जिरेपूड, ओवा, कोथिंबीर घातलेला आहे आणि मिरची पावडर मी किंचितच घातलेली आहे, कारण की मुलांना पण द्यायचं होतं, त्यांना भूक लागली होती भरपूर. त्याच्यामुळं नाही का किंचितच घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबिरीमुळं काय होतं माहिती का, थोडंसं त्या बेसनच्या पोळीला नाही का टेस्ट येते छान. आणि मस्तपैकी असं मीठ टाकून भिजवून घेणार आहे. अशी सरभरीतच भिजवून घेणार आहे, जास्त पातळ पण करणार नाही आहे. आणि इथं तेल लावून नाही का मीठ टाकून आधी छोटेसं असं टाकून देणार आहे. आपलं गॅस नाही आहे, इंडक्शन आहे, त्याच्यामुळे नाही का त्याचं फ्लेम थोडीशीच असते, बारीक थोडंसंच असतं. पहिलाच आहे त्याच्यामुळे तो थोडासा चिटकलेला आहे. सेकंड खूप छान निघाला, थर्ड वगैरे खूप छान निघाले. पहिला असल्यामुळं नाही का थोडंसं चिटकलेलं आहे. आणि उलटलं घेतलं नव्हतं मी, चाकूच्या साहाय्याने घेतलं बघा. उलटल्याने किती छान उलटता येते. आणि बेसनच्या पोळ्या झाल्यानंतर नाही का मी इथे लगेचच फुलके बनवलेले आहे. बघू शकतात फुलके बनवलेले आहेत, किती छान मस्त फुगतात आहे. खूप दिवसानंतर बनवलेले आहेत फुलके आणि खूप छान फुगत होते. सगळे फुलके फुगलेले आहेत, खूप दिवसानंतर बनवलेलं आहे असं स्वयंपाक. आणि बघू शकतात स्वामी मध्ये 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 करतोय. त्याला नाही का काहीतरी पाहिजे होतं, त्याला चाकू वगैरे असं खेळायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे तो मध्ये मध्ये करत होता. मी त्याला म्हणत होते बरं का, चटका लागेल, हा ही चटका लागेल म्हणून. बघू शकतात फुलके किती खूप दिवसानंतर बनवले बिना तेलाच्या चपात्या म्हणजे फुलके. बघून मजा वाटत होती नाही का, अजून असं वाटत होतं की अजून लाटावं. म्हणजे जी वस्तू आपण करतो ना मनापासून, ती जर चांगली झाली ना, ती करण्याचा अजून उत्साह येतो. 4 फुलके बनवले होते आणि छोटीशी अशी चपाती झाली होती. आणि सकाळीचा लावलेला डाळ भात होता, वरण भात. हॅलो, वरण गरम करून घेतलेला आहे. सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. गुरुवार आहे आज, तर गुरुवारी सकाळी नाही का थोडंसं उठायला लेट झाला. म्हणजे काय झालं, स्वामीला नाही का थोडंसं सर्दी खोकला असल्यामुळे नाही का तो रात्री उशिरापर्यंत झोपला आहे. रात्री उशिरा झोपला आणि परत नाही का रात्री झोटून तो रडायला लागला आणि रडून नाही का त्याने उलट्या वगैरे केल्या. त्याच्यामुळे थोडंसं उठून त्याने नाही का उलट्या वगैरे केल्या. त्याच्यामुळे मग थोडंसं उठायला उशीर झालेला आहे. उशीर म्हणजे किती, अर्धा तास उशीर झालेला आहे. तरीही अजून डोळ्यातली झोप काही गेलेली नाही आहे. बघू शकतात मी किती आळस देत आहे योगा करता करता सुद्धा. इथं योगा चालू केलेला आहे. जरा योगा केला की दिवस फ्रेश जातो, मूड फ्रेश होतो. आणि मेन म्हणजे जो माझा बॅक पेनचा इश्यू आहे, त्याच्यासाठी हे खूप रिलीफ मिळतं त्याच्यामुळे नाही का मी योगा करायचं थोडंसं मनावरच घेतलेलं आहे. अर्ली मॉर्निंग उठून, आणि इथं अर्ली मॉर्निंग उठून योगा करते, पण त्याच्याबरोबर माझी कामं पण खूप लवकर उरकतात. त्याच्यामुळं इथं बघू शकतात मी इथं योगाला बसलेली आहे. आतमध्ये इंडक्शनवर नाही का पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस संपलेला आहे आणि गॅस आणायला कोणी नाही, वरती पण नाही का, म्हणजे आणायला वजं उचलून कोण नाही आहे. त्याच्यामुळे नाही का इंडक्शनवरच पाणी वगैरे गरम करायचं चालू आहे. स्वयंपाक वगैरे त्याच्यावरच चालू आहे. तुम्हाला मी म्हटलं होतं की नाही का उद्या योगा मॅट काढीन, वरचा धूळ खात बसलेला आहे तो, पण ते काढणं काही माझ्याच्याने झालं नाही. बघूया आज संध्याकाळी का होईना काढून ठेवेन मी योगा मॅट. त्याला थोडंसं झडकावं लागेल, कारण की त्याच्यावर धूळ बसलेली आहे. बघू शकतात मी इथं आज दुसरी दुपाटे आतरले, ते एक साईडला ठेवलेले आहेत. कपडे बघू शकतात तुम्ही, निम्म्या रात्री नाही का त्याने उठून उलट्या वगैरे केल्या, त्यामुळे नाही का ते खालचं आथरलेलं बदललेलं आहे. माझे कपडे पण चेंज केलेले आहेत, माझ्या अंगावर पण केली त्याने. त्याच्यामुळे मग ते या सर्व गोष्टीचा परिणाम नाही का त्याला धुवायला घ्यायचे होते, त्याच्यामुळे झोप पूर्ण झालेली नाहीये. आणि हा चालू आहे. बघू शकतात तुम्ही किती आळस आलेला आहे मला. आळस आलेला असला तरीही देखील मला योगा करायचं आहेच, कारण की योगामुळे बॅक पेनचा माझा इश्यू खूपच कमी झालेला आहे. 90% म्हणू शकतात तुम्ही, खूप कमी झालेला आहे. दवाखान्यात गेलं की काय होतं माहिती आहे का, इंजेक्शन घेतलं ना 4 दिवस तेवढंच बरं वाटतं. आपलं इंजेक्शनचा असर असूच तर का, पुन्हा आपलं तेच चालू होतं 5व्या दिवशीपासून. मग त्याच्यापेक्षा नाही का आपण हे घरातल्या घरात लवकर उठून हे केलं की करून बघूया म्हणलं तर खरंच सांगते मी तुम्हाला माझा अनुभव.
खूपच रिलीफ भेटलेला आहे मला याच्यामुळे. इथे बघू शकता माझं कपालभाती चालू आहे. आधी मी सर्वांसाठी प्राणायाम करते, त्याच्यानंतर मग प्राणायाम कपालभाती वगैरे करून घेते थोडं थोडं. मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला नाही का जो माझ्या कमरेसाठी आवश्यक आहे ते करून घेते. आज मी इथं 2-3 ॲड केलेले आहेत नवीनच, बटरफ्लाय आणि ते वाकून नाही का स्टिच करायचं. ह्या अंगठ्याला उजव्या अंगठ्याला डावा हात लावायचा, डाव्या अंगठ्याला उजवा हात लावायचं, तेच केलेलं आहे आज. आणि इथे हे केल्यामुळे नाही का भरपूर रिलीफ भेटलेला आहे कमरेला. बघू शकतात तुम्ही 2-3 प्रकार आज नवीन ॲड केलेले आहेत. मी हे आधी करायचे त्याच्यामुळे मला आठवतात, लक्षात आहे. फक्त ते सूर्यनमस्कार आहेत ना तेच थोडंसं माझं विसरलेलं आहे. त्यातले 1-2 स्टेप, ते पूर्ण 12 असतात ना त्याच्यामुळं त्याच्या सूर्यनमस्कारमधले 1-2 स्टेप विसरलेले आहेत. तेच आता थोडंसं बघावं लागेल मला आठवून. आता इथे मी नाही का माझ्या बॅक पेनसाठी जेवढं आवश्यक आहे ना तेवढं स्ट्रीच होण्याचा प्रयत्न करते. बघू शकतात जेवढं आपल्याला वर जाता येईल ना तेवढं वर जायचं, खाली पोट जमिनीलाच टेकवायचं, छातीपासून वर उचलायचं फक्त. जेवढं आपल्याला वर जाता येईल तेवढं वर जायचं. त्याच्यामुळे नाही का जेवढं आपल्याला आमच्या भाषेमध्ये स्ट्रीच होतं ना तेवढं आपल्या कमरेला फायदा मिळतो. योगासनामध्ये नागिन व्हायचं म्हणायचं. नागिनची स्टेप म्हणायचं याला, नागिन. जितके पण जे कमरेचे आसन आहेत ना ते एक नागाप्रमाणेच आहेत. बघू शकतात तुम्ही पुढे पुढे जशी नागिन करतात ना तसंच आहेत ते 1-2 स्टेप. आणि बाकीचे जे नाही आहेत ते बसून वगैरे आहेत. फक्त माझी नाही का रात्री पाणी लवकर गेलं, स्वयंपाक बनवूस तर का तिकडं पाणी गेलं, त्याच्यामुळं मग तेवढं फक्त भांडे राहिले आहेत. एक 4-5 भांडे आहेत, तेवढे भांडे धुवायचे आहेत. जास्त झटका होल्ड करून ठेवायचं असतं नाही का ते, असं म्हणजे मानवर उचलून होल्ड करून ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, थकवा लागतो. तर थकवा लागल्यामुळे नाही का आपण खाली गेल्यानंतर श्वास सोडल्यावर बघा किती हे म्हणजे थकवा जाणवतोय. त्याच्यामुळे मग खाली 1 मिनिटवर खाली टेकायचं. परत आपलं नाही का स्ट्रेच व्हायचं. जेवढा आपलं जितका वेळ आपल्याला स्ट्रेच होता येईल ना तितका वेळ ते स्ट्रेच व्हायचं तिथे. बघा परत खाली झाले. त्याच्यामुळं काय होतं की आपली जी बॅक पेन आहे ना, जे मणका आहे ना, मणक्यावरचा जो ताण आहे ना तो कमी होण्यास मदत होते. आता इथे मी दुसरं करत आहे. जवळपास जे कमरेसाठी आवश्यक आहेत ना योगासने, ते सर्व योगासने मी करते. योगा करता करता सुद्धा बघू शकतात किती आळस जातोय माझा. म्हणजे मला नाही का लगातार जांभळ्या चालू होत्या, लगातार जांभळ्या. झोप पूर्ण न झाल्यामुळे लगातार जांभळ्या चालू होत्या. आणि थंडीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे ना की त्याच्यामुळे झोप पण व्यवस्थित पूर्ण होत नाही. आणि गुरुवार असल्यामुळे आज भरपूर कामं होती, त्याच्यामुळे नाही का मग उठायला थोडंसं उशीरच झालं आहे. असू द्यात, योगा करून घेते आधी, जे मेन आवश्यक आहे ते करून घेते. त्याच्यामुळे मला दिवसभर फ्रेश फील होईल आणि कामं पण छान होतील माझे. पॉझिटिव्ह राहायचं, आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहायला शिकवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी नाही का आई आपली ही सर्वात मोठी गुरु असते. इथे बघा मी नाही का असं वर होल्ड, मान वगैरे वर होल्ड करण्याचा प्रयत्न करते, पण ते नाही का त्याच्यावरनं माझा हात स्लिप होत होता. इथे पण काय झालं की ते माझं नाही का हातच स्लिप झालेला आहे. बघू शकतात तुम्ही. त्या ह्याच्यावर नाही का माझी आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे. मी साडी वेअर केलेली आहे, तेच तुम्हाला दाखवत आहे नाही का. पूर्ण फ्रंट कॅमेराने पूर्ण अख्खी साडी दाखवली तुम्हाला. साधी सिंपल आहे. मला अशाच साड्या आवडतात, मऊ, ज्या अंगाला चुपून चापून बसतील अशा, आणि आपलं काम पण उरकतं ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला साडी दाखवत होते. तर इथं नाही का टिकली भेटली नव्हती मला, त्याच्यामुळे नाही का पटकन हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. टिकली आणि बांगड्यासाठी नाही का मला कपाट उघडावं लागेल थोडंसं. मग कपाट उघडायचं म्हणलं की थोडासा आवाज येईल. आणि आता मी कपाट उघडलेलं आहे, टिकली वगैरे लावून घेतलेलं आहे, थोडंसं लिप बाम लावलेलं आहे, आणि बांगड्या घातलेल्या आहेत साध्या सिंपलच 2, जे की काचेच्या नाही आहेत, बेंटेक्सच्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आंघोळ वगैरे झाल्यानंतर माझं कामं आधी उंबरठ्याची पूजा, मग नंतर देवपूजा वगैरे, मग नंतर आपली पेटपूजा वगैरे असते. तर इथे बघा उंबरठ्याची पण पूजा झालेली आहे, पटकन फटाफट करून घेतलेली आहे. उंबरठा लेपन वगैरे करून घेतलेला आहे आणि रेडी रांगोळी पॅचेस ठेवलेले आहेत. आणि त्याच्यासोबत नाही का छोटेसे असे गहू पावलं आणि नाही का छोटंसं लक्ष्मीचे पावलं काढलेले आहेत. बघू शकतात तुम्ही. पटापट चालू आहे कामं, कारण की मुलं उठतील म्हणून नाही का थोडं दरवाजा उघडाच ठेवला होता, आणि त्यातनं नाही का वारं चाललं होतं. आणि शेवटी थोडंसं शिवांश उठलाच, थोडीशी हलकीशी आज कलर टाकणार आहे त्याच्यामध्ये, हलके.
जास्त कलर टाकणार नाहीये. कलरफुल किती छान वाटते नाही का. रांगोळी उंबरठ्याची पूजा वगैरे केल्यानंतर, रांगोळी काढल्यानंतर वगैरे. पण हे नाही का 2 तासच असतं. त्याच्यानंतर माझी मुलं उठली ना, हे सर्व नाही का तामझाम फक्त 2 तासापर्यंत असतं. नंतर मुलं उठली ना की रांगोळी मोडायची, फुलं उचलून फेकायची खाली, असं करतात. म्हणजे सगळं अस्ताव्यस्त करतात सगळं नाही का. सगळं हे करतात. आणि हळदीचे पाये वगैरे उंबरठ्यावरचे नाही का ते घरात पूर्ण उमडवतात, पुसतात, तांदूळ इकडं तिकडं करतात. सगळं म्हणजे अस्ताव्यस्त करून टाकतात. ते व्यवस्थित ठेवत नाहीत. हे फक्त माझं नाही का छान माझी उंबरठ्याची पूजा नाही का जोपर्यंत मुलं उठत नाहीत ना तोपर्यंतच टिकते. मुलं उठल्यानंतर मग सगळं तिथं नाही का बघण्यासारखं असतं. चला तर आता आपली उंबरठ्याची पूजा झालेली आहे. धूप दिवा लावायचा आहे, कापूर जाळायचा आहे. माझ्याकडे फुलं होती आणलेली पहिल्याची, तीच फुलं वगैरे ठेवलेली आहेत. अजून आणायची आहेत. आतमध्ये देवाला वगैरे वाहायला फुलं आणायची आहेत. जेवढं आहे ना तेवढ्यामध्ये करून घेते आधी, नंतर मग फुलं वगैरे आणत बसते. थोडंसं कापूर दिवा वगैरे लावून घेते आणि नंतर उंबरठ्याला ओवाळून वगैरे घेते. इथं तुळशीला पण चालू आहे. बघू शकतात तुम्ही, स्वामी उठलेला आहे, मध्ये मध्ये करतोय. अजून 7 वाजले नव्हते तोपर्यंत उठला. ते लवकरच उठला तो. बघा बाहेर किती छान वाटतंय नाही का. सुंदर अशी पूजा झालेली आहे उंबरठ्याची. मी चालले बघ आतमध्ये, दरवाजा लावून घेते बघ. मन प्रसन्न झालं. उंबरठ्याच्या पाया पडून नाही का आतमध्ये चालले आहे आता मी. आतमधले कामं आवरायचे आहेत पटापट. आपली महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे. पूजा मांडणी चालू आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे माझ्या. आतमध्ये आल्यानंतर पण देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे. तर महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे. त्याच्यासाठी नाही का कलश भरत आहे आधी मी. सर्वप्रथम आधी त्याच्यामध्ये हळदी कुंकुम टाकले, अक्षता टाकत आहे. रुपयाचं नाणं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि फूल टाकते एखादं. त्याच्यानंतर मग जो आपला मुखवटा असलेला नारळ ठेवून द्यायचा आहे त्याच्यावर. माझ्याकडं विड्याची पानं नव्हती, ती विड्याची पानं आणावं लागतील. आधी जसं आहे मी तसं साधं सिंपल मांडून घेणार आहे. नंतर हे करणार आहे, विड्याची पानं फुलं आणणार आहे. एवढ्या लवकर सकाळी दुकानं उघडे नसतात, त्याच्यामुळे मी जाणार पण नाही दुकानात आणायला. ह्यावेळेस नाही का आपल्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये 2-3 गोष्टी नवीन ॲड झालेल्या आहेत. एक म्हणजे चौरंग आणि दुसरा म्हणजे लक्ष्मी आणि गणपती असलेला जो दिवा मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेला आहे तो दिवा, असं ॲड झालेले आहेत. आम्ही ज्या दिवशी सत्यनारायणच्या पूजेला आणि वास्तुशांतीला गेलो होतो ना, तिथनं आम्हाला नाही का तिथून आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे ते चौरंग. तुम्हाला दाखवते मी, 1-2 मिनटात दाखवते. आणि मंगल कलश भरल्यानंतर नाही का कधी पण ते स्वस्तिक काढायचं त्याच्यावर. आणि स्वस्तिकच्या बाजूने दोन्ही साईडने 2-2 रेषा द्यायच्या, कारण की त्या नाही का रेषा रिद्धी सिद्धीचं प्रतीक असतं. त्याच्यामुळे नाही का ते द्याव्यास. आणि बघू शकतात तुम्ही, मी व्हॉइस ओव्हर करत आहे ना, तर स्वामी मध्ये चालू आहे, त्याचं पण व्हॉइस ओव्हर चालू आहे. तो मुद्दाम करतो बरं का. त्याला गप्प बस म्हणलं की तो मुद्दाम करतो बरं का. आणि याला मी वस्त्र घातलेले आहेत आपल्या कलशाला. मग मी ह्यावेळेस नाही का वस्त्र मला व्यवस्थित भेटले नाही आहेत, म्हणजे आमच्या इकडं एवढं अवेलेबल झालं नाही. आणि मी लहान मुलं असल्यामुळे कुठे बाहेर जाऊ शकत नाही आणायला. त्याच्यामुळे जे अवेलेबल झालं नाही का तेच घेतलेले आहेत मी ह्यावेळेस. बघू शकतात. काय ग बाई सोनामाय, ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबकं गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. मी इथे तुम्हाला डायरेक्ट नाही का लक्ष्मीची पूजा मांडल्यावरच भेटलेली आहे. अजून मला पानं आणायची आहेत, खाऊची पानं आणि केळं वगैरे आणायचे आहेत. तरी पण मी मांडून घेतली. नंतर मग उशीर झाला की मला वेळ भेटत नाही, मग दिवस मावळतो. मग दिवस मावळायलाच मांडावी लागते. मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे आणि ही आपली 3ऱ्या गुरुवारची पूजा आहे. कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा नक्की. व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटमध्ये लिहून सांगा की पूजा कशी वाटली, काय वाटली, काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, काय चुकीचं मांडलेलं आहे का. आणि इथं मी बघू शकता तुम्ही धनलक्ष्मी कुंचनसुद्धा मांडलेलं आहे महालक्ष्मीसमोर. इथं नाही का थोडंसं माझं मिस कॅमेरा झालं. आणि ही जी टिश्यूपासून गुलाबाची फुलं बनवली आहेत ना, टिश्यू पेपरपासून गुलाबाची फुलं, ती किती ओरिजिनल वाटतात आहे बघा, किती छान वाटत आहेत. त्याच्यामुळे शोभा आली आहे आपल्या देवीच्या प्रभावळला, बघू शकतात तुम्ही. आणि माझ्याकडे गुलाबं होती, मी तीच ठेवलेली आहेत पूजेला. एक माता लक्ष्मीसमोर ठेवलेला आहे, एक कलशावर ठेवलेला आहे आणि एक धनलक्ष्मी कुंचनवर ठेवलेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.